नमस्कार. अर्थकथाच्या सगळ्या प्रेक्षकांचं पुस्तकं आणि बरंच काही या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि ते सुद्धा माझ्या अगदी छान खास मैत्रिणीच्या घरी, निलिमा सबनीस हिच्याकडे. तिची ओळख मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी आज खूप पाऊस पडतोय निलिमा. पण तू मला म्हणाली होतीस की शांताबाई शेळक्यांच्या कथा संसार सुखदुःखाच्या या पुस्तकातली एक कथा तू माझ्यासाठी नक्की वाचणार आहे. ती लागीर कथा जी आहे ती माझ्याच नावावर आहे. आपल्यासाठी शांताबाईंच्या कथेचं अभिवाचन करणारी निलिमा ही अतिशय उत्तम रंगकर्मी आहे. नुकतंच आलेलं वजनदार नाटक असेल किंवा येऊन गेलेलं 12 मास हे नाटक असेल, टीव्हीवरच्या अनेक सिरीज असतील किंवा मग वेगवेगळ्या ऍड फिल्म्स असतील, अशा अनेक ठिकाणं तिनं आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली आहे. ग्रंथाली सारख्या सुप्रतिष्ठित संस्थांच्या कथा अभिवाचन स्पर्धांमध्ये तिने अनेक वेळेला पारितोषिकं मिळवलेली आहेत. काही चित्रपटांमधून, काही शॉर्ट फिल्म्स मधून, तर काही जाहिरातींमधूनही निलिमानं अनेक भूमिका वठवलेल्या आहेत. निलिमानं शांताबाईंच्या या कथेचं अक्षरशः सोनं केलं. ऐकूया लागीर. खराड्यांचं घर कसं अगदी भरलेलं होतं. मुलं बाळं, लेकी सुना, नोकर चाकर, कशाला म्हणून काही कमी नव्हतं. खराड्यांच्या नावचा खूप बोलबाला होता. खराड्यांच्या 3 मजली 3 चौकी वाड्यात पाऊल टाकतानाच माणूस अगदी दबून जाई. बाहेरच्या दिवाणखान्यात भली मोठी पेढी होती. भिंतीशी उभ्या असलेल्या पुरुषभर उंचीच्या बिलोरी चमचमत्या काचांच्या कपाटातून चांदीची भांडी, तोरड्या, साखळ्या, वाळे, सोन्या मोत्याचे दागिने, रुपयांच्या लठ्ठ पिशव्या रचून ठेवलेल्या दिसत. 10 कारकून हिशोब लिहिण्यात गढून गेलेले असत. घरात सावकारी, गावात 4 कापडाची दुकानं, सुपीक काळ्याभोर जमिनी, असं खराड्यांचा भरघोस वैभव कुणाचेही डोळे दिपवून टाकणारं असं होतं. जसा खराड्यांचा बाहेरचा व्याप मोठा होता, तसा त्यांचा बारदाना ऐसपैस होता. 4 लेक, 4 सुना, म्हातारी, पोरं बाळं आणि आले गेलेले पै पाहुणे मिळून सकाळ संध्याकाळ 50-60 पानं घरात सहज उठत असत. घरच्या बायकांना घडीभर उसंत नसे. न्हाणी धुणी, सडा सारवणं, लोणची पापड या कामातच त्या गुंतलेल्या असत. खराड्यांच्या घरची दिवाळी तर महिनाभर गाजत असे. गावातल्या साऱ्यांकडे फराळाचे डबे आवर्जून पोचवले जात. सुवासिनीची पाठवणी खणा नारळाच्या ओटीशिवाय कधीच केली जात नसे. घरातल्या लेकी सुनांचे लाड ते काय विचारावेत. प्रत्येकीच्या अंगावर रेशमी लुगडी, अर्धा शेर सोनं असायचं. घरच्या लाडाच्या पोरी दिवसभर माझघरातून माड्यांवरून खाली असं खेळत असत. बाळणपणं, बारशी, शेगड्या हे चक्र चालूच असे. असं हे भलं थोरलं घर जिवंतपणे सळसळत असे. अशा या घरात वनारशी सारख्या मुलीचा प्रवेश झाला, तोही अगदी योगायोगानं. एक गरीब कोष्ट्याची ती लेक. आपल्या बापा इतकाच दुबळ्या गरीब माणसाच्या घरी ती पडली असती. पण खराड्यांच्या 4थ्या मुलाचं म्हणजे सदाशीचं लग्न झालं होतं, पण 4 वर्ष उलटली तरी मूल होत नव्हतं. म्हणून म्हातारीने परस्परच लग्न ठरवून ठेवलं. गरीब घरातली, अंगापिंडानं भरभक्कम अशी वनारशी केवळ मुलांना जन्म देण्यासाठी म्हणून खराड्यांच्या घरात आली. खरं तर त्या घरात मुलांना तोटा नव्हता, पण सदाशिवला मूल नाही हे साऱ्यांनाच खुपत होतं. वनारशी गाईसारखी गरीब, जनावरासारखी कष्टाळू आणि सोशिक निर्बुद्धपणा अंगी असलेली. तिचं केवळ स्त्रीत्व ध्यानात घेऊनच आबा खराड्यांनी तिला सून म्हणून घरात आणली. अंगभर पैठणी नेसून, दागदागिन्यांनी ओझावून आणि मनात विलक्षण अपराधीपणाची भावना घेऊन वनारशी त्या घरात आली आणि लगेच पाण्यात दगड बुडावा तशी ती त्या प्रचंड व्यापात बुडून गेली. तिची सवत सरस्वती सुरुवातीला रडली, धुसपुसली. तिनं आणि बाकीच्या 3 सुनांनी वनारशीला आल्या खूप त्रास दिला. पण ही गरीब निरुपद्रवी पोर छळ करण्याच्या देखील लायकीची नाही हे लवकरच त्यांच्या ध्यानात आलं आणि त्यांनी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यांनी तिला आपल्यात कधीच सामावून घेतलं नाही.
आणि बनारशी कसलीही तक्रार न करता ते सारं सोसत राहिली. सदाशिवनं नव्या नवरीला जवळ केलं. 2 वर्षात 2 पोरांना बनारशीने जन्म दिला आणि केवळ त्याचसाठी जरा सैल सोडलेल्या आपल्या नवऱ्याला सरस्वतीनं पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. इतकंच नव्हे तर तिच्या दोन्ही मुलांना म्हणजे बब्या आणि छब्या यांनाही इतकं गुरफटून टाकलं की ती मुलंही तिलाच आपली आई मानू लागली. बनारशी भरल्या घरात एक विचित्र एकटेपण भोगत राहिली. ते घर तिला कधीच आपलं वाटलं नाही. नवरा पहाटे पडलेल्या स्वप्नासारखा काही ओझरत्या आठवणी मनात ठेवून पुन्हा दुरावला. इतकंच नव्हे तर अंगचं रक्तमास देऊन ज्या 2 पोरांना तिनं जन्माला घातलं ती पोरं देखील सरस्वतीनंच काबीज केली. आतलं खोबरं काढून टाकलेली करवंटी बाजूला टाकावी तशी बनारशीची गत झाली आणि एखाद्या वस्तूपेक्षा अधिक किंमत तिला राहिली नाही. ती त्या घरात निर्जीव जीर्ण जगत राहिली. तशी तिला या घरात काही उणीव नव्हती. खाणं पिणं, लुगडी चोळ्या, दागिने जे इतर सुनांना मिळे ते बनारशीलाही भरपूर मिळत होतं. बाहेरून बघणाऱ्याला तिच्या सुखात कुठेच कमतरता दिसून आली नसती. पण बनारशी आतल्या आत वठत होती. आपण या घरात कुणीच नाही हे तिच्यासारख्या अतिसामान्य बुद्धीलाही समजू लागलं होतं. नवरा चुकून माकून कधी एखादा शब्द बोललाच तर आसपास पाळत ठेवल्यासारखी सरस्वती चटदिशी यायची आणि नवऱ्याला ओढून घेऊन जायची. मुलांना जवळ घ्यावं, कुरवाळावं असं कधी तिच्या मनात आलं तर तेवढ्याच सरस्वती आंघोळीचं जेवणाचं निमित्त करून लेकरांना तिकडून घेऊन जायची. एखादं काम हौसेनं करावं तर बाकीच्या 3ही जावा तिची कुचेष्टा करत आणि ते काम तिच्या हातून काढून घेत. बनारशीला काय करावं, कसं वागावं हेच कळत नव्हतं. ती विमनस्क होऊ लागली आणि त्यातूनच ती विचित्र घटना घडली. तो रविवारचा दिवस होता. सगळी पुरुष माणसं घरीच असल्यामुळे त्या दिवशी दुपारची जेवणं जरा लांबली होती. खराड्यांच्या भल्या थोरल्या स्वयंपाकघरात साऱ्या बायका मध्ये जेवणाच्या भांड्यांचा पाळा पसरून जेवायला बसल्या होत्या. एकीने ताटं घेतली, दुसरीनं पाण्याचे तांबे भरून घेतले, तिसरीनं पाण्यात वाढून घेतलं. बघता बघता हसत खेळत साऱ्यांची जेवणं सुरू झाली होती. बनारशी नेहमीसारखंच जरा बाजूला बसली होती. नेहमीसारखाच स्वयंपाकघराचा अंधारा कोपरा तिच्या वाट्याला आला होता. नेहमीप्रमाणेच गप्पातून थट्टा मस्करीतून ती अचूक वगळली जात होती. आज जेवणात करडईची गोळाभाजी होती. ती भाजी ना बनारशीला फार आवडायची. तिची आई ती भाजी फार चांगली करत असे. भाजीचा घास तोंडात घातला आणि बनारशीला आपली आई आठवली. आपलं दूरचं गाव आठवलं. लहानशा घरातलं ते काळोखं स्वयंपाकघर आठवलं. ती बापाशेजारी बसली होती. तिची आई गरमागरम भाकरीचे पातळ पापुदरे सुटलेले चतकोर तिच्या पानात वाढत होते. खाराच्या मिरच्या तोंडी लावत होती. ते चित्र तिला इतकं खरं वाटलं की क्षणभर ती निश्चल झाली. पानातला तिचा हात थबकला. डोळ्यापुढे कसलंसं लालसर धुकं पसरलं. ती भानावर आली तेव्हा तिच्या सर्व जावास आणि सरस्वती तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होत्या. बनारशीनेही भ्रमिष्टपणे त्यांच्याकडे पाहिलं. तिची नजर पार हरवली होती. सरस्वतीनं पुढं होऊन तिला गदागदा हलवलं. काय ग वना, काय बघतेस, काय झालं तिनं विचारलं. आणि बाकीच्याही साऱ्या जणी तिच्याभोवती गोळा झाल्या. त्यांच्या मुद्रा भयभीत झाल्या होत्या. एकीनं तिच्या पुढ्यातलं ताट उचललं, दुसरीनं तिला हाताला धरून मोरीकडं नेलं आणि तिचे हाततोंड धुवून टाकलं. तिसरीनं तिला पाणी पाजलं आणि मग सरस्वतीनं माझघरात बिछाना टाकून तिला त्यावर निजवलं. थोरल्या सुनेनं सासू सासऱ्यांना उठवून खाली आणलं. सासूनं तिच्या तोंडावरून हात फिरवला आणि बनारशीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. कित्येक दिवसात तिच्याकडे असं लक्ष कोणी दिलं नव्हतं आणि इतकं जवळही कोणी तिला घेतलं नव्हतं. असा जिव्हाळ्याचा स्पर्श तिला खूप दिवस लाभला नव्हता. तिच्या डोळ्यांना झरे फुटले. ती एकसारखी रडतच राहिली. आईच्या आठवणीनं ती विलक्षण गहिवरली. कसल्याही प्रश्नांना उत्तरं न देता ती रडतच राहिली.
घरातली माणसं आता मात्र खूप घाबरली होती. वनारशी रडून रडून थकली, झोपी गेली. आणि मग घरात तीच चर्चा सुरू झाली. हिला लागीर झाले नक्कीच, थोरली जाऊ म्हणाली. दुसरी जाऊ म्हणाली, परवा न्याल्यावर तिन्ही सांजांना आपल्या वाड्याच्या मागल्या पिंपळाखालून जाऊन आली, मी स्वतः बघितलं बरं. अलीकडे ना ती गप्प गप्पच असते, बोलतच नाही कोणाची. तिसरी जाऊ म्हणाली, बाई बाई बाई, पोरांना तिच्याजवळ जाऊ देता का म्हणे. सरस्वती तेवढ्यातल्या तेवढ्यात धूर्तपणे म्हणाली, आणि हो, कुणी पछाडलं असेल तिला तर पोरांना त्याची बाधा व्हायची. मी काय म्हणते, मालबाला बोलावून घ्या ग पोरींनो. त्याला सांगू, देवाबिवाचं काही असेल तर करून टाक बाबा, कोंबडी बकरं काय लागेल ते घे. म्हातारी सासू चिंतातूर स्वरात म्हणाली. आणि मग तोच विषय चालू राहिला. साऱ्या घरात सावट पडल्यासारखी एक छाया पसरली. एरवी वनारशीचं अस्तित्व देखील कुणाच्या ध्यानीमनी नसे. तिथे आता तीच साऱ्यांच्या बोलण्याचा, विचारांचा, ध्यासाचा विषय बनली. दुपारभर वनारशी झोपूनच राहिली होती. संध्याकाळी दिवे लावणीला तिला जाग आली. तिला दुपारचा सर्व प्रकार आठवला. तिला ओशाळल्यागत झालं. क्षणभर तिच्या मनात आलं, थोरल्या जावेला विश्वासात घ्यावं आणि सांगावं, माहेरच्या आठवणीनं माझं मन कासावीस झालं होतं. तशी ती गेलीही जावेकडे, पण तिचं कोणी ऐकूनच घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी मालबाला बोलवायचं हे आधीच ठरलं होतं. त्या दिवशी रात्री वनारशीला अजून एक आश्चर्याचा धक्का मिळाला. सदाशिवनं कितीतरी दिवसानं तिला खोलीत बोलवून घेतलं होतं. तिला जवळ घेतलं. त्यानं तिचं तोंड दिव्याच्या उजेडात निरखलं. तिची बगळ्यासारखी मान, उंच गालहाडं, फिक्कट, अबोल, करुण ओठ बघून त्याला भडभडून आलं. कुणी ग बाई पछाडलं तुला? कुणी करणी केली का कुणी मूठ मारली? कळवळून तो म्हणाला. आणि त्यानं तिला कवेत घेतलं. ती रात्र वनारशीने नवऱ्याच्या कुशीत तृप्तपणे घालवली. दुसऱ्या दिवसापासून खराड्यांच्या घरात एक नवीनच पर्व सुरू झालं. गावातला म्हातारा मांत्रिक मालबा आला. त्यानं वनारशीला उलटसुलट प्रश्न विचारले. उडीद मंत्रून तिच्या अंगावर मारले. उलट्या परांचे कोंबडे तिच्यावरून ओवाळून टाकले. गंडे दोरे मंत्रून तिच्या हातात गळ्यात बांधले आणि निघून गेला. बघता बघता वनारशीचं घरातलं स्थानच पालटलं. असं काही अद्भुत या घरात प्रथमच घडत होतं. गावाला बोलायला खराड्यांच्या घराचा हा एक नवीनच विषय मिळाला होता. आणि वनारशी, तिला काय चाललंय हेच कळत नव्हतं. पण एक जाणवत होतं, आजवर या घरात ती कुणीच नव्हती. आता मात्र तिला व्यक्तित्व लाभलं होतं, महत्त्व आलं होतं. जावा तिची मर्जी सांभाळत होत्या. सरस्वती तिला भीत होती. सासूनं तर सर्वांना बजावून सांगितलं होतं, तिला दुखवू नका ग, तिला सांभाळा, नाहीतर तिच्या अंगात येतं. आणि मग खरोखरीच महिना 15 दिवसांनी वनारशीच्या अंगात येऊ लागलं. एखाद्या दिवशी ती कुठंतरी बसलेली असे, बघता बघता निश्चल होई, हातपाय ताठत ती बोलेनाशी होई. ही सर्व लक्षणं दिसू लागली की सारं घर तिच्या भोवती गोळा होईल. कुणी तिच्या तोंडावर पाण्याचा हपका मारी, कुणी वारा घाली, कुणी हातपाय चेपून देत. मग वनारशी पापण्या वर उचलून भिरी भिरी बघू लागे. ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटे. लगेच तिची मुलं तिच्या जवळ येत. अशातच सदाशिव कधीतरी तिच्या जवळ ये, तिला कुरवाडी. आणि मग वनारशीचं मन हलकं हलकं स्थिर होईल. इकडे कोंबड्या, बकरी, मंत्रतंत्र, गंडे दोरे हे सर्व चालूच होतं. आणि मालबानं तर सांगितलंच होतं, जबरदस्त लागीर झालंय, पोरगी यातून जन्मभर सुटायची नाही. कधी कधी चपराक मारल्यासारखी वनारशी आतल्यात दचके. हे आपण काय करतोय असं तिला वाटून जाईल. तिच्या आत कुणीतरी तिच्यापासूनच सुटे आणि हे सारं कुणीतरी जबरदस्ती करून घेत आहे हे तिला वाटे. खरं खोटं सोंग तिला काहीच कळत नव्हतं. मग ती रड रड रडे आणि झोपी जाई. अलीकडे तर वनारशीला कसलं सोंगही करावं लागत नाही. ती निवांत बसलेली असते. एकाएकी तिचं अंग थरथरू लागतं. तिचे डोळे खूप मार खाल्लेल्या जनावरांच्या डोळ्यासारखे दिसू लागतात.
बसल्या ठिकाणीच ती कोसळते. तिच्या ओठातून फेस येतो. सारं घर तिच्याभोवती गोळा होतं. सदाशिव तिला हळुवारपणे छातीशी धरतो. सरस्वती, सासू सासरे, जावा हातची कामं टाकून तिच्याभोवती गोळा होतात. 1-2 दिवस वनारशीच्या अंगातलं हे वारं राहतं. त्या 2 दिवसात घरातलं सारं प्रेम, माया, जिव्हाळा तिच्याभोवती केंद्रित होतं. आमच्या घरात 7 पिढ्यात असलं काही नव्हतं बरं. कसं हिला लागीर झालं देवास ठाऊक, अशी सर्वांची भावना होती. वनारशीच्या उपेक्षित जीवनालाही ममतेचा ओलावा लाभलाय. फार नाही, थोडासा, पण तिला तो तेवढाही पुरेसा आहे. म्हातारा मालबा अजूनही गंडेदोरे बांधतोच आहे. आल्या गेल्यांना तो सांगतोय, माझ्या उभ्या हयातीत असलं लागीर म्या पाहिलं नव्हतं हो. धन्यवाद. शांताबाईंच्या लागीर या कथेमधली वना ही अतिशय सामान्य, अडाणी अशी संसारी स्त्री. तिच्या दुःखावर लागीर हा उपाय तिनं शोधून काढला. शांताबाईंचा कथा संसार सुखदुःखाच्या या कथासंग्रहामागे डॉक्टर अर्चना कुडतरकर आणि डॉक्टर रुपाली शिंदे यांची मेहनत आहे. या दोघी जणी नुक्कड साहित्य संमेलन हे विवेक साहित्य मंच आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये दरवर्षी भरवत असतात. 2021 साली ज्या वेळेला हे साहित्य संमेलन झालं तेव्हा शांताबाई ह्या एक उपेक्षित कथाकार आहेत ही गोष्ट सर्वांच्याच लक्षात आली आणि म्हणून या दोघींनी त्यांच्या कथांवर काम करायला सुरुवात केली. हा उत्तम कथासंग्रह त्यातूनच जन्माला आला, ज्याला अतिशय उत्तम अशी प्रस्तावना या दोघींनी लिहिलेली आहे. याच कथासंग्रहातली ही कथा माझ्या मैत्रिणींनी निलिमानी आज तुमच्यासाठी वाचली. तुम्हाला जर हा कथासंग्रह वाचायचा असेल ना तर माझ्याशी नक्की संपर्क साधा. तिची जी साहित्यिक धडपड आहे ना, त्यासाठी तिच्या अर्थकथा या कट्ट्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.